अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आता उद्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपल्याला या नवीन वर्षाची छान असं स्वागत पण करायचं आहे. तर नवीन वर्षाचं स्वागत हे आपण कोणत्या पद्धतीने करणार आहोत, तर आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत कुठे केक कापून किंवा फटाके वाजवून किंवा कुठे काही पार्ट्या करून अजिबात करायचं नाही. तर आपल्याला या नवीन वर्षाचं स्वागत हे आपल्या स्वामींच्या आशीर्वादाने करायचं आहे, स्वामी महाराजांच्या सेवेने करायचं आहे. कारण हे नवीन वर्ष 2026चं नवीन वर्ष हे खूप खास आहे. खास का बरं? कारण या नवीन वर्षाच्या म्हणजे सुरुवातच नवीन वर्षाची एकादशीपासून आणि म्हणजे 31 डिसेंबरला एकादशी आहे आणि 1 जानेवारीला आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे आणि त्या दिवशी आहे गुरुवार, म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार, आपल्या गुरूंचा गुरुवार. मग बघा बरं किती छान असा हा योग आहे. मग ह्या गुरुवारपासूनच आपण स्वामींची छान अशा सेवेला सुरुवात करूया. आता आपण तर दररोज सेवा करतच असतो, स्वामी महाराजांची सेवा, स्वामी महाराजांचे पारायण आपण तर करतोच. पण बऱ्याच ताईंना सेवा करायला वेळच मिळत नाही. तर त्या ताईंनी ह्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी स्वामींसमोर बसून तुम्हाला हा संकल्प आवर्जून करायचा आहे. बघा, जेणेकरून हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं जाईल, सुखाचं जाईल, समाधानाचं जाईल, ऐश्वर्याचं जाईल आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होणारच. या नवीन वर्षामध्येच, नवीन वर्षात फक्त तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओमार्फत. तर तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला स्वामींच्या सेवेतील ज्या लहान सहान गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या पुढे हा व्हिडिओ येईल, तुम्हाला लवकरात लवकर सेवा पण समजतील आणि या सेवेने तुमच्या आयुष्याचं कल्याणही होणार म्हणजे होणारच. कारण या सर्व सेवा ह्या आपल्या दिंडोरी प्रणीत मार्गातील या सेवा आहेत. तर प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला या नवीन वर्षाची सुरुवात फटाके वाजवून किंवा केक कापून मेणबत्त्या विझवून करायची नाही. बघा, आपल्याला या नवीन वर्षाची सुरुवात ही अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे. उलट प्रकाश विझवून आपल्याला अंधारात नाही जायचं, तर प्रकाशाकडे आपल्याला नवीन वाटचाल करायची आहे. त्याच्यामुळे हे नवीन वर्ष प्रकाशमय करू, नंदादीप लावून हा नवीन वर्षाचं स्वागत आपण करू, दिवे प्रज्वलित करून या नवीन वर्षाचं स्वागत करू, त्याचबरोबर स्वामींच्या सेवेने या नवीन वर्षाचं स्वागत करू. तर आपल्याला ह्या नवीन वर्षामध्ये हाच एक संकल्प करायचा आहे, स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे. या वर्षामध्ये जे काही चुका झालेल्या असो, आपल्याकडून कोणाला वाईट बोलणं गेलेलं असेल, कोणाचं मन दुखावलेलं असेल किंवा इतरांमुळे आपलं मन दुखावलेलं असेल, आपल्याला वाईट वाटलं असेल, तर ह्या सर्व गोष्टी तिथे सोडून द्यायच्या आहेत. बघा, आपण इतरांसोबत चांगलं वागलं तर पुढील व्यक्ती आपल्यासोबत चांगलंच वागेल असं नसतं. प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव असतात. आपलं कर्म नेहमी चांगलं ठेवायचं, बाकी कोण कसं का वागणार, बस इतकंच. मग आपल्याकडून काय चूक भूल झालेली असेल तर स्वामींपुढे बसून त्याची आपल्याला स्वामींसमोर बसून आपल्याला झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागायची आहे आणि या पुढील वर्षामध्ये आपल्याकडून काही आपल्या हातून वाईट घडू नये, आपल्या हातून आपल्याकडून कोणाचं मन दुखावलं जाऊ नये असं स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि या नवीन वर्षाची सुरुवात स्वामी महाराज तुमच्या कृपेने होऊ द्या, तुमच्या आशीर्वादाने होऊ द्या आणि तुमच्या सेवेने होऊ द्या आणि अशीच वर्षभर माझ्याकडून तुमची होईल ती सेवा होऊ द्या. साधी सोपी जी काही माझ्याकडून सेवा घडेल ती सेवा आवर्जून स्वामी माझ्याकडून घडू द्या. तुमची साथ मला हवं आहे, तुमचा आधार मला हवं आहे, तुमचा वरद हस्त माझ्या डोक्यावर नेहमी ठेवा. तुम्ही माझं प्रत्येक सुख असो दुःख असो प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या सोबत राहा असं स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे.
आणि नवीन वर्षाच्या या नवीन दिवसाला छान अशी सुरुवात करायची आहे. मग बघा, तुम्ही या नवीन वर्षामध्ये स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण करण्याचा संकल्प करा आणि उद्यापासूनच गुरुवारपासूनच तुम्ही स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायणाला सुरुवात करा. बघा, जिथं सर्व काही नष्ट झाल्यासारखं वाटतं, सर्व काही संपलं असं वाटतं, तिथं या सेवेने तुमच्या जीवनाला नवीन गती मिळते, तुमच्या जीवनाला योग्य तो मार्ग मिळतो आणि जिथं सर्व काही संपलं असं वाटतं, तिथंच एक नवीन सुरुवात होते. ते म्हणजे स्वामींच्या या सेवेने. खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. स्वामी चरित्र सारामृताची 108 पारायणाची सेवा तुम्ही आवर्जून या नवीन वर्षात सुरुवात करा. बघा, तुमची कोणतीही इच्छा असो, कोणतीही असंख्य इच्छा असो, त्यावर एकच पर्याय, ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायणं. बघा, तुमची नोकरीबाबत असो समस्या, विवाहाबाबत असो, संतानप्राप्तीसाठी असो किंवा काहीही असो, ती तुमची इच्छा पूर्ण होणारच. पण कोणतीही सेवा करताना श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा असतो. असं नाही की तुम्ही 4-5 पारायण करचाल आणि म्हणचाल की मला अनुभवच नाही आला, ही सेवा खरंच पूर्ण होते का नाही, का उगाच काहीतरी असं आहे काय, की असं बऱ्याच वेळेस आपल्या मनात येतं. पण तुम्ही जर असा विचार केला तर बघा, हा म्हणजे ही सेवा ठरत नाही, हा एक व्यवहार ठरत असतो. त्याच्यामुळे निस्वार्थ भावनेने तुम्ही सेवा करत राहा. तुम्हाला मेवा हा स्वामी महाराज नक्की देतात, म्हणजे देतातच. तुम्ही फक्त सेवा करायची. काहीही तुम्ही स्वामी महाराजांना नाही मागितलं तरी स्वामी महाराज तुमच्या मनातलं सर्व काही गोष्टी ओळखतात, तुम्हाला सर्व काही देतात. योग्य त्या वेळेला, योग्य त्या ठिकाणी आणि योग्य त्या कारणावर तुम्हाला स्वामी महाराज सर्व काही देत असतातच. त्याचबरोबर तुम्हाला पारायण 108 दिवसाचं पारायण करणं जमलंच नाही, तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे दररोज 3 अध्यायाचं पठण करा, म्हणजेच नित्य सेवा करा. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा दररोज. तारक मंत्र दररोज म्हणा किंवा दुसरं काही नाही जमलं तर तुम्ही गुरुचरित्रामधील 14वा 18वा अध्यायाचं पठण करा. किंवा तुम्हाला यामध्ये काहीच वेळ नसेल, काहीच तुम्हाला सेवा करणं शक्य होत नसेल, तर अवघी 10-5 मिनिट बसून तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. त्याचबरोबर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी 5-10 मिनिट बसून स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. स्वामी महाराजांना प्रार्थना करा की हे स्वामी माऊली, माझ्या हातून आज काय घडलं, काय चांगल्या गोष्टी घडल्या, काय वाईट गोष्टी घडल्या, सर्व काही स्वामी महाराजांशी तुम्ही संवाद साधा. ज्याप्रमाणे आपण आपल्या मैत्रिणींना, आपल्या आईला, आपल्या वडिलांना, आपल्या मिस्टरांना आपले जे प्रॉब्लेम सांगतो, त्याप्रमाणे आपण स्वामी महाराजांना तुमचे प्रॉब्लेम सांगा. स्वामी महाराजांना तुमचे सर्व काही दिवसभर झालेलं सर्व स्वामी महाराजांसोबत शेअर करा आणि माझ्याकडून काहीच वाईट घडू नये याची स्वामी महाराजांना प्रार्थना करा. होईल तितकं चांगलं माझ्या हातून घडो, ही स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे या नवीन वर्षामध्ये. आणि रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या फक्त 11 वेळेस स्वामी महाराजांचं नामस्मरण करा आणि दिवसाला छान अशी सुरुवात करा. स्वामी महाराजांच्या या नामस्मरणाने येणाऱ्या नवीन दिवसाची छान अशी तुम्ही सुरुवात करायची आहे. बघा, त्याचबरोबर गुरुमाऊलींनी आपल्याला सेवासुद्धा सांगितलेल्या आहेत या नवीन वर्षामध्ये करायच्या. त्यामध्येच तुम्ही आता उद्या 1 जानेवारी गुरुवार आहे, तर तुम्ही सप्तशतीच्या ग्रंथाचं पठण करू शकतात. त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकतात. महिला असो, पुरुष असो, कोणीसुद्धा, म्हणजे पुरुषांनी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे, महिलांनी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. असे वेगवेगळे जे ग्रंथ आहे याचं तुम्ही पारायण करायचं आहे आणि छान अशी या नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे, जेणेकरून हे वर्षभर स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर राहील, स्वामी महाराजांचा वरदहस्त आपल्यावर राहील आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनाचं हे कल्याण होणार म्हणजे होणारच. आणि आयुष्यात इतकं सर्व काही मिळेल, इतकं म्हणजे सर्व काही तुम्हाला न मागता स्वामी महाराज देतील. तर चला, तर मग या नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामी मार्गाने, स्वामी सेवेने आणि स्वामींच्या भक्तीने करूया. तुम्ही पण करताय ना? तर चला, सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत.